भाजपचा प्रचार सुरू आहे, एकूणच इथली पाण्याची परिस्थिती पाहता इथली जी मागणी आहे ती कितपत पूर्ण होऊ शकते आणि कसं? नाही, मला याचं आश्चर्य वाटलं की आज भीमा नदीचं पात्राजवळ आहे, त्याचबरोबर 2 कालवे या भागातून जात आहेत. आता जो कमांड एरिया आहे त्याला काही प्रश्न नाही, पण जो अनकमांड एरिया आहे कालव्याचा, या दोन्ही कालव्याच्या मधलं क्षेत्र आहे. एकतर त्या कालव्याच्या अनकमांडमध्ये आपल्याला उचलून पाणी देता येईल कालव्यातून, हा एक भाग एक मुद्दा होता. आता चास कमान कालव्याची अवस्था एवढी बिकट झाली होती, आता आपण त्याला लाईनिंगला पैसे दिले, ते क्षमता वाढवतो आपण. 421 सुद्धा कालवा झाला नाही, तो 700 चालेल. मग त्याचा आपल्याला वापर करता येईल का उपसून पाणी देण्यामध्ये, हा एक विचार प्रवाह आहे. दुसरं आता भीमेवर जो संगम आहे इंद्रायणी वगैरे नद्यांचा, तिथं जर एक आपण बॅरेज बांधू शकलो मोठं, वडूच्या केटीचं रूपांतर बॅरेजमध्ये करायचं, हे जवळजवळ त्याची 4 पट 5 पट क्षमता वाढेल पाणी साठवण्याची. सुदैवानं तुमचं तिथं वडूचं पात्र खोल आहे, बाकी बऱ्याच ठिकाणी पात्र उथळ असतात, तिथं अडचण येते. इथं खोल पात्र आहे, इथून आपल्याला उचलून पाणी या भागात आणता येईल का. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की सोलरायझेशन झालेलं आहे, त्यामुळे सरकारी जमीन असे तपासतो जेवढं आमच्या पंपाला हॉस्पॉवरला जेवढी वीज लागेल ती आम्ही सोलारद्वारे निर्माण करू शकतो, जी पूर्वी धोरणात नव्हतं. तो ॲडव्हान्टेज आपल्याला आहे. तो असे सगळे प्रस्ताव तपासून, पण सगळ्या एकूण जर खर्चा विचार केला तर 500 ते 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की दुष्काळी भागाला पाणी देणं हे सरकारचं प्राथमिकमध्ये प्राथम्य आमचं आहे. तर निश्चितपणे आपण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री सर्व बैठक घेऊन मार्गी लावू. अंजली दमाने यांनी आज आरोप केले, तुम्ही जिथे प्रचाराला आला आहात तिथे जे पाचूनकर त्यांच्यावर आरोप आहे, तुम्ही ते प्रचाराला असं की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक कॉन्स्टिट्युशनल निर्णय माझ्याकडून झाला, हे मान्य करतो मी. आता त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली, आता ते सबज्युडिस मॅटर झालं आहे, त्यामुळे मी त्याचं जास्त भाष्य करणार नाही. परंतु शेवटी यामध्ये तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय आपण मान्य करायचा. आता नुकतेच अजितदादांनी जलसंपदा मंत्री असताना जी काही फाईल काढली होती त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला असा आरोप होता. तुम्ही जलसंपदा मंत्री आहात, काय वाटतं तुम्हाला या आरोपामध्ये तथ्य? नाही, काही तथ्य असं आहे, दुर्दैवानं जो अपघात झाला दादांचा तो सगळ्यांनाच सगळ्या दृष्टीने ती एक दुःखद घटना होती. असं आहे की राजकारणामध्ये किती मतभेद असले तर शेवटी अशा घटना ज्या असतात त्यात राजकारण करायचं नसतं. मला वाटतं हे जे काही विनाकारण वेगवेगळ्या स्तरावर जे काही लोक मुक्त फळं उधळून राहिलेली आहेत त्यातून आम्ही काय साध्य करणार आहोत. या ज्या घटना आहेत ह्या दुर्दैवी घटना होत्या. मला वाटतं त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण त्या दृष्टीने त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे. महत्त्वाचा की पाण्याचा, आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या संदर्भामध्ये जे काही सूचना केलेल्या आहेत, KTVच्या माध्यमातून आपण पाणी देऊ शकतो का. आम्ही आमच्याकडे जो प्रयोग केलेला आहे कॅनलवरून पाणी देण्याचा दुष्काळी भागाला, तो एक आपण पर्याय चर्चेला गेला, तो काय अंतिम नाही आहे. परंतु एकूण जर स्वरूप पाहिलं कालव्याचं जास्तमान असेल किंवा तुमच्या टिंब्याचं असेल किंवा भीमेवरून तिथं बॅरेज बांधून पाणी उचलण्याचा प्रश्न असेल, तर सगळे पर्याय आपल्या दृष्टीने खुले आहेत. अधिवेशनाच्या काळामध्ये मी सगळ्यांना बोलवतो, तुमच्या काय 10-15 लोकांना. मी उद्याच माझ्या ऑफिसला मी आमच्या सचिवांना सूचना देऊन टाकतो, हा प्रकल्प आपल्याला या अधिवेशना या बजेटमध्ये घ्यायचा आहे, तो कंप्रोजन करून घेऊ आपण या बजेटला, म्हणजे मग पुढे आम्हाला पैसे देता येतील. साधारण 500 ते 600 कोटी रुपये खर्च असा प्राथमिक अंदाज आमच्या विभागाने काढलेला आहे. सुदैवानं आदरणीय फडणवीस साहेबांनी याच्यात विशेष पुढाकार घेतल्यामुळे आपल्या कामाला तेवढं चालना मिळायला सोपं आहे. आणि सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं काय की आता वित्त खात्याच्याकडे आहे, त्यामुळे जे वित्त खात्याकडून जी परवानगी मिळण्यासाठी आपल्याला आणखी मदत होईल माननीय मुख्यमंत्री मोदींची. त्यामुळे तुम्ही ते निश्चित राहा. आता इतक्या वर्षी काय झालं नाही, आमच्या पुंडा शिवरामदादा पुंडा आता ते बोलले मग, पण शेवटी लोकांचा आग्रह जो आहे त्यामुळे अशी अनेक वेळा त्या आश्वासनं ऐकून थकलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्यामुळे विश्वास बसत नाही घेऊ शकतो. आता कोणी ते मध्येच पाईपलाईन कोणती पाईपलाईन आणायची ठरवली आणि त्यात जो तो आपल्यापर्यंत पाईपलाईन आणतोय
इतक्या वर्षांनी आणता आली त्यांना, आता निवडणुकीत आणून राहिले सोडून राहतो. पण माझं म्हणणं आहे की अधिवेशनामध्ये आपण हे सगळं काम मार्गी लावू. आणि माझी जबाबदारी आहे, मी मुख्यमंत्री जबाबदारी सांगतो, 100% पाणी द्यायची व्यवस्था मला मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना सांगता येईल. या भागातील लोकांनी 100% भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी निवडून दिलं. आपला जो अधिकार तो अधिकार मग आपल्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जाताना अधिकाराला सांगता येईल आपल्याला की जर 100% जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या भागातील सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपण निवडून दिलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती. ते तुमचं काम जे निवडणुकी उभं होणारं काम आहे ते तुम्ही करून दाखवा. जे माझ्यावर जबाबदारी पाणी देण्याची ती मी जबाबदारी घेतो. आपण त्या दृष्टीने निश्चित राहा, एवढीच माझी आपल्या सगळ्यांनी विनंती आहे. विश्वास ठेवा तुम्ही. आणि असे आमचे म्हणून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न जे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलेलं आहे त्यासाठीच आम्ही सगळे काम करतो. त्यामुळे पहिल्यांदा जलसंपदा खात्याकरता एवढी मोठी तरतूद होती. कारण आमची नाबार्डमधून आणखी 24,000 कोटी रुपये त्यात उपलब्ध करावेत पायाभूत सुविधांना, असा जलसंपदा खात्यासाठी आम्ही निर्णय करतो. त्यात आम्ही तुमचा जो प्रकल्प आहात त्यात आम्ही टाकून देऊ की नाबार्डचे पैसे त्याला काही त्यामुळं पैसे 100% मिळणार आहे. त्याची काही तुम्ही चिंता करू नका. आमच्या नानासाहेबांनी इतके दिवस तुम्ही खस्ता खाल्ल्या, आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहोतच आहे, पण येणाऱ्या पिढी तरी त्या अडचणीला सामोरं चालणार नाही, त्यांना त्याचा फायदा आपल्याला देता आला पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना पुढे विनंती करेन, उद्याची 7 तारखेची जबाबदारी तुमच्यावर आहे. 7 तारखेनंतर जबाबदारी माझ्यावर. आमदार विखे पाटील साहेबांचा पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद. विखे पाटील साहेब, आपण केलेल्या विनंतीला मान देऊन साहेब, ही जनता अनेक वर्ष एका निरुत्तर प्रश्नाच्या उत्तराकडे पाहत होती आणि आपण त्याचं परिपूर्ण उत्तर देण्यासाठी जे आश्वासित केलं त्याबद्दल मी तुमचे कानूर मेसाई ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद देते, ऋण व्यक्त करते. आपण या गावचा अनेक वर्षाचा प्रश्न जो मार्गी लावण्यासाठी आपल्या या 12 गावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिरूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेला आश्वासित केलंय. आम्हीही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आपण जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू. आणि ही योजना आमचा कार्यकाल संपायच्या आत तुम्ही 2-2.5 वर्षात सांगितलंय तो पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचं पाणी त्याला मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्हीही आपल्या सोबत या मायबाप जनतेचे अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा करू. एवढंच या जनतेच्या वतीने सांगते. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आदरणीय प्रदीपदादा कंद, आपणही इथे उपस्थित झालात, आपलंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते.